महागाईची झळ आता सर्वसामान्य नागरिकाच्या किचनपर्यंत येऊन पोचलेली आहे आणि साखरेचे भाव हे दिवसेंदिवस गगनाला भिडतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सोलापूरमधील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये साखर घेण्यासाठी तिकडच्या सदस्यांनी कशा पद्धतीची झुंबड उडाली होती याचं चित्र आपण पाहिलं आणि त्या अनुषंगानं आता सोलापूर जिल्ह्यातील पुरवठा अधिकार जो आहे तो जागृत झालेला आहे आणि त्या अनुषंगानं काही निर्बंध काही समित्या स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पुरवठा अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, काय सांगाल? आपण पाहतोय दिवसेंदिवस साखरेचे भाव जे आहेत ते गगनाला भिडत असतानाचं चित्र पाहायला मिळतं। काही दिवसानंतरच दिवाळीसारखा मोठा सण येतोय आणि त्या अनुषंगानं आपल्या विभागाकडनं काय निर्बंध लावण्यात आलेले आहेत किंवा कुठल्या पथकं तुम्ही स्थापन केलेले आहेत? नमस्कार, मी ओंकार पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर। केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे एक 19 ऑगस्ट 2026ला एक नोटिफिकेशन आलं आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जे वापरकर्ते म्हणजे मोठे वापरकर्ते म्हणूया आपण, ज्यांना जे 10 टनपेक्षा जास्त वापर प्रतिमाह करतात, अशा वापरकर्त्यांनाचा आम्ही पहिल्यांदा शोध घेत आहोत आणि त्यांची आम्ही चौकशी करताना त्यांनी 15 दिवसापेक्षा जास्त साठा ठेवू नये यावर आम्ही काटेकोरपणे लक्ष देत आहोत, जेणेकरून हे मोठे वापरकर्ते असल्यामुळे मार्केटमध्ये साखरचा तुटवडा होणार नाही आणि साठेबाजी होणार नाही। आणि हे सगळं करताना आम्ही 11 तालुक्यामध्ये 11 तालुक्यांचे पथक आणि शहरामध्ये 4 पथक तयार केले आहेत, जे प्रत्येक मोठ्या साठवणूक करणारे किंवा मोठे प्रक्रिया उद्योग म्हणू आपण, ज्यांना अन्न प्रक्रिया उद्योग, शीतपेय उद्योग, अशा लोकांना ज्यांना साखरेची जास्त गरज आहे त्यांचं आपण ट्रेस आउट करून त्यांच्या तपासण्या सुरू केलेल्या आहेत। आणि जर यामध्ये कोणी दोषी आढळलं तर त्यावरती कशा पद्धतीची कारवाई असणार? साखरेची साठेबाजारी केली तर सध्या साखर ही जीवनावश्यक वस्तूमध्ये असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955च्या कलम 3.7 नुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू। सध्या आपल्याकडे किती साखर उपलब्ध आहे? काही आकडेवारी त्या संदर्भात आपल्याकडे आहे का? आणि नागरिकांना कशा पद्धतीचं आवाहन करा? एक शासनाची FSSAI म्हणून वेबसाईट आहे, ज्यामध्ये प्रत्येक मोठे व्यापारी व उद्योजक दर शुक्रवारी माहिती अपडेट करत असतात। त्यामुळे ती माहिती प्रत्येक आठवड्याला किती साखर उपलब्ध आहे आणि तिचा किती उपयोग होत आहे ही आकडेवारी आमच्याकडे येत असते। नागरिकांना काय आव्हान? मला वाटते नागरिकांनी पॅनिक व्हायची काहीच गरज नाही, कारण साखरेचा मुळात तुटवडा नाहीच आहे। फक्त आमच्याकडूनही कुठेही काळाबाजारी आणि साठेबाजी होणार नाही यावर आम्ही काटेकोरपणे लक्ष देऊ। नक्कीच बाजारामधला साखरेचा साठेबाजीपणा रोखण्यासाठी आता अन्न पुरवठा विभाग जो आहे तो जागृत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये पथकं जी आहेत ती स्थापन करण्यात आलेली आहेत आणि याच्यामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हासुद्धा दाखल जो आहे तो केला जाणार आहे। कॅप्टन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।